ठरलं तर मग या मालिकेच्या 28 मार्चच्या भागामध्ये सायली अर्जुन आता बोलत असताना ते आता विचारायला लागतात की आता शुभम बरा आहे ना. त्यावरती मग आता वंदना जाधव सांगायला लागते, बरा अजिबात नाहीये. त्या घटनेनंतर तो कधीच कधीच या सगळ्यामध्ये उठू शकला नाहीये आणि या सगळ्यामुळे त्याच्या वडिलांनी इतकी हाय खाल्ली ना. आपल्या मुलाची ही अवस्था पाहिल्यामुळे आता त्याच्या वडिलांची ही अवस्था झाली की ते कधीच कधीच या सगळ्यामधून उठलेच नाहीत. मुळातच या सगळ्यामध्ये त्यांनी आता 6 महिन्यामध्ये स्वतःचा जीवसुद्धा त्याग केला आणि त्यानंतर मग मी आता एकटी पडले होते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली म्हणायला लागते, खरंच तुमचं आयुष्य किती कठीण असणार आहे. म्हणजे अशा मुलाला सांभाळत एकट्याने आयुष्य काढणं खरंच खूप कठीण आहे हे. यावरती मग आता सायली सांगायला लागते, तुम्हाला खरं सांगू का, तर ज्या आश्रमामध्ये आता म्हणजे बबली होती ना, त्याच आश्रमामध्ये मी लहानाची मोठी झाले. पण तिने तिचं नाव कधी बबली सांगितलंच नाही. की मी तिचं नाव प्रिया सांगितलं आणि त्यानंतर तिने ते सुद्धा बदललं आणि आमच्या घरामध्ये घुसली. यावरती मग आता वंदना म्हणते, काय तिने तुमचं आयुष्य कशा पद्धतीने बर्बाद केलं. त्यावरती मग सायली आणि अर्जुन सगळी कर्मकहाणी सांगायला लागतात. कशा पद्धतीने प्रिया आता तन्वी बनून किल्लेदारांच्या घरात घुसली, त्यानंतर किल्लेदारांच्या घरात घुसून त्यानंतर मग आता कशी ती सुभेदारांच्या घरात लग्न करून आली. हे सगळं सांगितल्यावरती मग आता वंदना अधिकच चिडते आणि ती सांगते, माझ्या हातामध्ये जर का ती पोरगी एकदा गावली ना, तर तिचा जीव घ्यायला सुद्धा मी कमी करणार नाहीये. तिला मारून टाकेन. मग भलेही मला ना पोलीस स्टेशनला चढायला लागलं तरी चालेल. यावरती अर्जुन म्हणतो, असं करू नका. कायदा हातात घेऊ नका. काहीही झालं ना तरी सुद्धा तिला आता शिक्षा मिळवून द्यायची, हे आता माझं हे असणार आहे. त्यामुळे कायदा तुम्हाला मी हातात घेऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा तिला शिक्षा होणार म्हणजे होणार. तुम्ही चिंता करू नका. आपण तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायचं नाहीये. असं म्हटल्यावरती वंदना सांगायला लागते, तिने काय अवस्था केली माझ्या घराची तुम्हाला माहित नाहीये. त्यावरती सायली म्हणते, आम्ही समजू शकतो तुम्हाला या सगळ्यामध्ये काय वाटतंय ते, पण तरी सुद्धा कायदा हातात घेऊ नका. तिला योग्य ती शिक्षा मिळेल. हा, पण तुम्ही आम्हाला एक मदत करू शकता का? तुम्ही आता सगळ्यांच्या समोर येऊन सांगू शकाल का की ही बबली आहे म्हणून. यावरती वंदना म्हणते, मी सगळ्यांच्या समोर कुठेही जगाच्या पाठीवरती यायला तयार आहे आणि सगळ्यांना सांगायला तयार आहे की ही बबली आहे म्हणून. असं म्हटल्यावरती मग सायली अर्जुन तिला आता बोलवण्याचं प्लॅनिंग करतात आणि त्यावेळेला वंदनाचा तो त्रागा, वंदनाची ती चिडचिड पाहून आता दोघं जण सुद्धा खूपच घाबरलेले असतात. कारण आता एका मुलाची अवस्था बघून आपल्या आईला काय वाटत असेल ह्याची त्याला कल्पना येत असते. बरं, हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे साक्षीची गडबड चालू असते, ते म्हणजे अण्णांना सोडवण्याची. आणि त्यासाठी ती आता वकिलांना फोन करते. वकिलांना फोन करत ती जमदाडे वकिलांना सगळ्यात पहिले कॉल करते. जमदाडे वकिलांना कॉल करते आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, हॅलो जमदाडे वकील, मी खरं तर महिपत शिकरे यांची नातेवाईक बोलते. तुम्ही महिपत शिकरे यांची केस घेणार आहात का? यावरती मग आता ते सांगायला लागतात, महिपत शिकरेची नातेवाईक म्हणजे माझ्या माहितीत खरं तर महिपत शिकरे यांना फक्त आणि फक्त एक मुलगी होती. बाकी त्यांचे नातेवाईक कोण आहेत, काय आहेत, खरंच काही मला माहित नाहीये. मग तुम्ही कोण त्यांचे नातेवाईक? म्हणजे त्याला फारसे नातेवाईक नाहीयेत आणि त्यांची मुलगी तर आता ॲक्सिडेंटमध्ये गेली ना मागे, म्हणजे जो काही हे झाला ना घातपात तिचा जेलमध्ये, त्यात ती गेली. यावरती मग ती सांगायला लागते, हे बघा, तुम्ही महिपत शिकरेंना सगळ्या आतून बाहेरून ओळखता हो. अहो, त्यांचे बरेचसे नातेवाईक आहेत. मी त्यांची पुतणी बोलते. असं काय करताय? तुम्हाला त्यांचे सगळेच नातेवाईक थोडी ना माहिती असणार आहेत. यावरती मग आता जमदाडे म्हणतात, ठीक आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, साक्षी बोला, तुम्ही केस घेणार आहात काही? यावरती जमदाडे सांगायला लागतात, केस आणि कुणाची? महिपत शिकरेची? अजिबात नाही. महिपत शिकरेची केस घेऊन करायचंय काय? अहो, महिपत शिकरेची केस घेणं म्हणजे आता हरण्यासारखंच आहे. नाही नाही, महिपत शिकरेची केस मीच काय, कोणीही घेऊ शकत नाहीये. यावरती प्रिया चिडलेली आहे. तुम्हाला जर का केस घ्यायची नव्हती तर इतक्या भारंभार चौकशा करायची काय गरज होती? मी कोण, हा कोण, तो कोण म्हणून. असं म्हटल्यावर ती जमदाडे म्हणतात, काय बाई आहे, म्हणजे स्वतःच फोन करते आणि स्वतःच हे करते. असं म्हणत जमदाडे तो फोन ठेवून देतात. त्यानंतर अर्जुन सायली घरी आलेले आहेत आणि ते आता चर्चा करत आहेत, नक्की काय करायचं, कसं करायचं याबद्दल. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, खरं सांगू का, तर काही झालं ना तरी सुद्धा आपल्याला ज्या वेळेला वंदना जाधव ही सगळ्यांच्या समोर ही बबली आहे हे सांगायला येईल ना, त्यावेळेला आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सदा आणि मैना हे दोघं जण तिथे असणं गरजेचं आहे. कारण ना कोणत्याही परिस्थितीमध्ये सदा मैना हे जर का तिकडे असतील ना, तर कदाचित आता वजन पडेल की ही बबलीच आहे म्हणून हे सांगण्यासाठी. यावरती प्रिया म्हणते, इकडे आता सायली सांगायला लागते, हो पण ते आहेत कुठे?
त्यांना आता प्रियाने कुठे ठेवलंय, काय ठेवलंय हे तर आपल्याला काहीच माहिती नाहीये ना. आणि त्यामुळे मग आता आपण शोधणार तरी कसं? यावरती अर्जुन म्हणतो, ते काही कळत नाहीये, पण काहीही झालं तरी सदामयना आपल्या ताब्यात यायलाच पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सदामयना जर का आपल्या ताब्यात नाही ना आले, तर आपल्यासाठी महाकठीण काम असणार आहे. आता हे सगळं बोलत असताना दोघांचंही बोलाचाली चालू आहे. कशा पद्धतीने सदामयनाला शोधायचं, काय करायचं यावरती सायली म्हणते, मी ना तिच्या रूममध्ये जाईन. तिच्या रूममध्ये गेल्यावरती मला आता काही सापडतोय का हे मी बघते आणि त्यानंतर मग आता आपण बघूया सदामयनाचा पत्ता सापडतोय का. आता सदामयनाचा पत्ता शोधण्यासाठी इकडे आता सायली प्रियाच्या रूममध्ये यायला निघाले. तोपर्यंत प्रियाला अश्विनचा कॉल आलेला आहे आणि अश्विन प्रियाला सांगतोय, आज जरा मला यायला लेट होईल म्हणजे आता मला बहुतेक सकाळच होईल यायला. एक इमर्जन्सी आलेली आहे. प्रिया म्हणते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आता तू डॉक्टरच आहेस म्हटल्यावर ती तुला इमर्जन्सी येणारच की. असं म्हणत प्रिया आता इकडे फोन ठेवते. फोन बॅटरी लो असल्यामुळे ती चार्जिंगला लावते. चार्जिंगला फोन लावून ती आता ज्या वेळेला बाहेर जाते त्यावेळेला सायली आता गुपचूप आतमध्ये येते. आतमध्ये येऊन तिची पर्स काढण्याचा प्रयत्न करते आणि पर्स काढून ती आता या सगळ्यामध्ये पर्समध्ये काही सापडते का किंवा आता पर्समधून काही महत्वाची माहिती मिळते का हे पाहण्यासाठी ती करत असताना अचानकपणे प्रियाचा फोन वाजतो. फोन वाजल्यावरती कदाचित धावत पळत प्रिया आता येऊ शकते. या कारणास्तव सायली तिचा फोन बंद करण्यासाठी चाललेली असताना आता फोन तो उचलला जातो. फोन मंजिरी नावाने आलेला असतो. सायली फोन उचलते, पण अचानकपणे ती फोन बंद करणार, पण तिकडून दुसरीकडून आवाज आलेला, "गये पोरे, काय करतेस काय? तुझ्या बापाची तब्येत बरी नाहीये. तुला कधीपासून मी कॉल करते. कुठे आहेस तू? ये लवकर, बापाला बघायला ये, त्याला डॉक्टरांना आण. अगं जीव जाईल ना त्याचा." आता इकडे हा आवाज ऐकल्यावरती सायली ओळखते की हा तर आवाज मैनाचा आहे. अरे देवा! म्हणजे आता आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते काम तर आता 100% होणारच. असं म्हणत ती तो फोन कट करते. इकडे आता सदा सांगायला लागतो, काय झालं? उचलला का बबलेने फोन? यावरती लगेचच मग आता सांगायला लागते ती की हो, उचलला होता बबलेने फोन, पण कट करून टाकला. आता सायली विचार करते, मी तर काही बोलू शकत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला आता बोलता येणार नाहीये. पण पण या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट करू शकते आणि ती ताबडतोब त्या फोनवरून मेसेज करते. मेसेज करून ती सांगायला लागते, एक्झॅक्ट ॲड्रेस मला पाठवून ठेवा. म्हणजे आता मी ताबडतोब या ॲड्रेसवरती डॉक्टरांना पाठवते. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सदा आणि मैना तिकडून एक्झॅक्टली ॲड्रेस पाठवतात. सायली तो ॲड्रेस आपल्या नोट करते आणि त्यानंतर मग आता ते सगळे मेसेज, कॉल डिटेल्स सगळं डिलीट करून टाकते आणि तोपर्यंत हे सगळं केल्यावरती प्रिया येते. प्रिया आल्यावरती आता मात्र सायली दाराच्या आड लपते. प्रिया दार उघडून आता आतमध्ये येते, डायरेक्ट आपल्या फोनच्या इथे येते. तोपर्यंत दाराच्या आड लपलेली सायली आता निघून जाते. प्रिया विचार करते, मी तर माझा फोन बंद करून ठेवला होता, मग हा चालू कसा काय? काय झालंय कोणास ठाऊक? आणि मग ती फोन पुन्हा चालू करते. हे सगळं चालू असताना मग आता सायलीला जे काही हवं होतं ते तर आता भेटलेलं असतं आणि त्यानंतर सायलीच्या हातामध्ये सदा मैनाचा पत्ता असतो. हे सगळं ती अर्जुनला सांगत असते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, चला, आपला खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. फायनली फायनली आपल्याला सदा आणि मैना यांचा पत्ता सापडलाय. आता काहीही झालं ना तरी सुद्धा सदा मैनापर्यंत पोहोचता येईल. यावरती मग आता उद्या आपण जाऊया का? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली, नाही, उद्या वगैरे काही नाहीये. काहीही झालं तरी आपल्याला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना घेऊन तिकडे जायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू बायको? यावरती मग आता सायली सांगायला लागते, हो, मी जे काही बोलतेय ना ते सगळं सगळं बरोबरच बोलते. म्हणजे खरं सांगू का, तर आता मला एक गोष्ट कळालेली आहे की सदाच्या म्हणजे मैनाच्या बोलण्यावरून एक गोष्ट 100% खरी आहे की आता तिकडे तिकडे सदाची तब्येत खूप खूप बरी नाहीये. सदा या सगळ्यामध्ये आता आजारी आहे. तिच्या बोलण्यावरून, तिच्या रडण्यावरून मला कळलं ते काही नाहीये, त्याला काही व्हायला नकोय. काहीही झालं तरी त्याच्यासाठी आपला डॉक्टर घेऊन जायला पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो, कुठच्या मातीची कुठच्या बनलीस तू? अगं त्या सदा मैनाने तुला किती त्रास दिला, म्हणजे आता त्या मैनाने आणि सदाने तुझ्यावरती किती अत्याचार केले आणि तरी सुद्धा त्याला बरं करायचंय तुला. यावरती ती सांगायला लागते, हे बघा, बाकी सगळं एका बाजूला, त्या माणसाचा जीव चाललाय, त्या माणसाला वाचवणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, माणुसकी पहिली. ठीक आहे, काळजी करू नको, आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना घेऊन आपण तिकडे पोहोचूया. आणि हे दोघं जण सदा आणि मैना यांना घेऊन डॉक्टरांकडे जाण्यासाठी आता प्रेक्षकांनो निघालेले आहेत. आणि त्याच वेळेला आता इकडे सचिन आलेला आहे, तो म्हणजे अस्मिताकडे. अगं अस्मी,
तुझं हे कार्ड घेऊन ज्या वेळेला मी गेलो होतो ना, त्यावेळेला हे इनॅक्टिव्ह कार्ड दाखवतायत. म्हणजे तुमचं अकाउंट इनॅक्टिव्ह झालंय असं सांगतायत. एटीएममधून पैसेच निघत नाहीये. त्यावरती अस्मिता म्हणते, "कसं शक्य आहे? अरे तुझ्याच समोर तर मी आता ते कॅश ऑन डिलिव्हरीचं पार्सल घेतलं होतं ना ह्या कार्डनी, मग असं कसं होईल?" यावरती तो म्हणतो, "तू ते पार्सल घेतल्यावरती काय ब्लॉक केलंस का कार्ड?" यावरती ती म्हणते, "मी का ब्लॉक करीन हे कार्ड? मी नाही काही ब्लॉक केलेलं आहे." यावरती सचिन म्हणतो, "अगं मला बाळासाठी खेळणं घ्यायचं होतं. खरं तर बाळासाठी खेळणं घेण्यासाठी मी आता हे काहीतरी आणायला पैसे गेलो होतो. तर ते काहीच नाहीये. मी इतका कमनशिबी आहे का गं, की मला बाळासाठी काही आणता पण येणार नाहीये." त्यावरती ती म्हणते, "थांब आपण बघूया काय करायचं ते. असं कसं झालंय काही कळायला मार्ग नाहीये." असं म्हणत आता इकडे दोघं जण बोलत असताना तिकडे आता प्रताप आणि कल्पना आले आणि त्यानंतर, "काय गं झोपलं का बाळ?" यावरती अस्मिता म्हणते, "हो, आत्ताच बाळ झोपलेलं आहे." असं म्हटल्यावरती, "हे काय गं मम्मी?" असं विचारल्यावरती लगेचच कल्पना सांगते, "अगं बाळाचा पहिला सण आहे ना गुढीपाडवा. मग त्याच्यासाठी काही वस्तू आणलेल्या आहेत. उद्या आता छानपैकी त्याला सजवून तयार कर. पहिला सण त्याचा आता धूमधडाक्यात करायचा आहे." त्यावरती मग आता ती सांगायला लागते, "ठीक आहे." मग त्यावरती ती म्हणते, "डॅड मला एक तुम्हाला विचारायचं आहे. अहो माझं कार्ड आहे ना, ते माझं कार्ड इनॅक्टिव्ह दाखवतायत." यावरती प्रताप आपल्याला काहीच माहिती नाहीये अशा पद्धतीचं आता मात्र गोष्ट करतो आणि त्यानंतर मग आता प्रताप सांगायला लागतो, "असं? अगं एटीएम बंद असेल." त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो म्हणजे आता सचिन, की "नाही, नाही, असं काही नाहीये. एटीएम वगैरे काहीच बंद नाहीये. म्हणजे मी 3-4 एटीएममध्ये बघितलं." यावरती कल्पना म्हणते, "आम्हाला काही याच्यातली कल्पना नाहीये. पण ठीक आहे, अस्मिता तुला काही पैसे हवेत का?" यावरती प्रताप म्हणतो, "बोल ना, तुला काही पैसे हवे असतील तर सांग." यावरती सचिन खुश होतो आणि त्याला वाटतं, चला आता अस्मी आपल्याला पैसे घेऊन देईल. पण आता अस्मिता पैसे घ्यायला काही तयार नसते आणि त्यानंतर मग आता अस्मिता सांगायला लागते, की नाही म्हणजे खरं सांगायचं तर आता पैसे नको आहेत, उद्या कार्ड चालू झालं की मिळेल." फोन ठेवल्या इकडे आता हे दोघं जण गेल्यावरती लगेचच अस्मिताला सचिन आता म्हणायला लागतो, "काय गं, ते पैसे देत होते ना, तर पैसे का नाही घेत?" त्यावरती ती सांगायला लागते, यावरती ती म्हणते, "पैशाची गरज नसताना कशाला घेऊ? आणि उद्या तसंही कार्ड आपलं चालू होईल ना." यावरती तो म्हणतो, "तुझ्याकडे दुसरं कोणतं कार्ड आहे का?" ती म्हणते, "नाही, माझ्याकडे दुसरं कोणतं कार्ड नाहीये." मग काय? मग या सचिनचा नुसता जळफळाट होतो आणि तो चिडून आता तिकडे निघून जातो. अस्मिताच्या समोर आता एक सचिनचं खरं रूप येत चाललेलं असतं. इकडे तोपर्यंत रात्रीच्या वेळेला प्रिया विचार करते, अर्जुन सायलीच्या रूमची लाईट अजून का चालू आहे? असा विचार ती आता करत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे सदा मैनाची आपल्याला सीन दाखवला. तो सदा खूपच अस्वस्थ आहे. त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याच वेळेला मैना सांगते, "तर हे करू नका. होईल ठीक, होईल ठीक. उद्यापर्यंत येईल आपली बबली." यावरती तो म्हणतो, "हा काही खोकला साधासुद्धा नाहीये. बबली उद्या येईपर्यंत मी असेन किंवा नसेन." यावरती ती आता त्याला औषध नाहीये, लवंग द्या, डॉक्टरांना बोलवायचे तर पैसे नाहीयेत, काय करायचं? दोघांच्या समोर आता खूप मोठा प्रॉब्लेम असताना सदा अचानकपणे बेशुद्ध पडतो आणि आता तिला काही कळत नाहीये. पण त्याच वेळेला देवासारखी धावत आता सायली येते आणि ती सांगते, "काळजी करू नका." लगेचच सदावरती उपचार सुरू होतात आणि आता डॉक्टर सदाला या सगळ्यामध्ये लगेचच आता उपचार सुरू करतात आणि त्याचमुळे सदा आता हळू-हळू बरा होणार असतो. जे एक मुलगी करू शकली नाही ते सगळं सायलीने केल्यामुळे आता मात्र सदा आणि मैना यांच्या मनामध्ये तिच्याविषयीची आता मात्र काळजी सगळी वाढणार आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ते ती त्यांची मदत करायला तयार होणार. पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियाच्या पाठीवरची खूण बघणं. मग आता इकडे ज्यावेळेला पूजन चालू आहे, त्यावेळेला सायली आता प्रियाच्या पाठीवरती म्हणजे साडीची पिन ठीक करण्याच्या निमित्ताने आता इकडे तिने पाहिलेलं आहे, की प्रियाच्या पाठीवरती जन्मखूण आहे आणि हे पाहिल्यावरती मग आता ती जाऊन अर्जुनला सांगते आहे, की "सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. प्रियाच्या पाठीवरची जन्मखूण मी आता पाहिलेली आहे." अर्जुन आता सांगायला लागतो, "चला म्हणजे आपलं खूप महत्त्वाचं काम झालं." इकडे तोपर्यंत प्रियाने एका माणसाला तिकडे सदा मैनाकडे पाठवले आणि "काय रे, तुला सांगितलं ना, की मला सारखं-सारखं फोन करू नकोस." यावरती तो सांगतोय, "तुम्ही ज्या कामासाठी पाठवलत ना, ते काम झालेलंच नाहीये. म्हणूनच तर मी तुम्हाला कॉल केला. म्हणजे आता त्या ठिकाणी ती दोघंही माणसं नाहीयेत. कुठे गेलेत, काय गेलेत खरंच काही माहीत नाहीये." हे ऐकल्यावरती प्रियाला धक्का बसतो. सदा मैना कुठे गायब झाले काही कळायला सुद्धा मार्ग नाहीये.